दिवसा ढवळ्या जर आमच्या मराठ्यांच्या पोरांवरती हल्ले होणार असतील तर त्याला जाहीर शब्द सुद्धा कमी पडणार, जाहीर निषेधाचा. गृहमंत्र्यांना वेळ आहे गोरगरीब मराठ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचा. कुठं बैठका घेतल्या तिथं, सप्त्यामध्ये डीजे वाजले तिथं गुन्हे दाखल करायला वेळ, जिथं आवश्यकताच नाही तिथं गृहमंत्र्यांना वेळ आहे. परंतु आता बघतोय आम्ही सुद्धा जाणण्याचे SP साहेबांना आता वेळ आहे की नाही. गोरगरिबांच्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला त्यांच्याकडे वेळ आहे गृहमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे. कारण SP नाही दोष देऊन उपयोग नाही, गृहमंत्री सांगतात तसं ते करते. आता बघूया त्या गरीब लेकराच्या वरती हल्ला झालाय, जीव घेणा हल्ला त्याच्यावरती झाला. गरीबाचं लेकर, त्याला संरक्षणाची गरज आहे. आता गृहमंत्री खरंच आता ते आरोपी पकडायला लावतेत का? मराठ्यांच्या पोराला न्याय देतेत का तेच घडून आणायला लावतेत? हे सुद्धा आम्हाला आता शंका येऊ शकते. त्यांनी जर आरोपींना नाही पकडलं किंवा त्या पोरांना, आमच्या अमोल खुनेंना नाही संरक्षण दिलं तर. कारण त्याच्यावरती इतका भ्याड हल्ला झाला रात्री की गृहमंत्र्याचं राज्य, गृहमंत्री स्वतःला सांगतात माझं राज्य आता खूप व्यवस्थित चाललंय. दिवसा ढवळ्या जर लोकांचे इकडं डोके फोडले गेले, त्यांचा जीव जाण्याची वेळ आली. आता इथे पोरगा हॉस्पिटलमध्ये आहे. मी जाहीरपणानं त्याचा निषेध करतो, पण लक्षात येऊ द्या, आमच्या लक्षात येऊ द्या हल्ला करणारा कोण आहे आणि गृहमंत्री सापडे का याची मात्र आम्ही वाट बघतोय. गृहमंत्री बघूयात आता वेळ, गोरगरीब महिलांवरती गुन्हे दाखल करायला वेळ आहे त्यांना मराठ्यांच्या. आता त्या मराठ्यांच्या लेकराला न्याय मिळतोय की नाही? माझं तरी म्हणणं आहे गृहमंत्र्यांच्या काळात मराठ्यांना न्याय मिळणारच नाही. मराठ्यांवरती असाच अन्याय जाणून बुजून ते काही ओबीसी नेत्यांचं ऐकून करणार आहे. त्यांचं आतापर्यंत फक्त मराठ्यांना गृहीत धरलं गेलं. आता 58 मोर्चे असेल, आपले एवढे मोठे झालेले आंदोलन असतील, सगळं असतील, मात्र सरकारला याच्या संदर्भात कुठलंच वाटत नाही. बरं, मताच्या संदर्भात देखील पाहत असताना फक्त मराठ्याला गृहीत धरलं जातं. असं वाटतंय का आज परिस्थिती आहे का केंद्र सरकार असेल, राज्य सरकार मराठ्यांना गृहीत धरतंय? जर मग मराठ्यांना गृहीत, आता इथून पुढचं बोलतोय मी, जर गृहीत धरलं असतं 88 मतदारसंघ मध्य प्रदेशमध्ये एका टप्प्यात निवडणूक, मराठ्यांची एकीची भीती आहे म्हणून या महाराष्ट्रात 5 टप्प्यात. मराठ्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, तुमची भीती किती आहे? 5 टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका घेतल्यात आणि 5ही टप्प्यात त्यांना पंतप्रधानांना आणायचं. इथंच मराठ्याचा विजय, इथंच मराठ्यांचा विजय की पंतप्रधानांना स्वतः उतरायला लागले. पण मराठ्यांनी एक गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा, सांगणं माझं गरजेचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून. निर्णय शेवटी समाजाच्या हातात आहे. आपल्याला आरक्षणात ओबीसीत येण्यासाठी विरोध केला, हे जग जाहीर आहे. ओबीसीचे नेते सगळे म्हणले, सामान्य ओबीसी नाही. सामान्य ओबीसी आज आमच्या बरोबर आहे, त्यांना वाटतं गोरगरीब मराठ्याला मिळावं. पण नेते म्हणायचं ओबीसी आरक्षणात मराठ्यांनी यायचं नाही. मग मला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही आणखी. ओबीसी आरक्षणात तुम्ही आम्हाला येऊ नका म्हणताय, मग ओबीसीच्या उमेदवाराचं मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम आहे? तिकडे हा फिरके जाऊन भरा ना. ओपनच्या मतदारसंघात तुमचं काम काय? एकूण मराठ्यांना विरोध करायचा, आरक्षणात येऊ नको म्हणून. परत मराठ्यांनाच भीक मागायला यायला लागतंय. मराठ्याशिवाय तुमचं धकत नाही. मराठ्यांच्या ओपनच्या मतदारसंघात काय काम काय तुमचं? मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत, एका राज्यात असे 13-14 मतदारसंघ आहेत की तिथे ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहिले. नका ना राहू, नका ना राहू, गरज नाही ना मराठ्यांची. इथं सुद्धा मराठ्यांचाच विजय. मराठ्यांनी फक्त एक लक्षात असू द्या, तुमचं समोरच्याचं पटत असन नसन मला माहित नाही, पण लेकरं आणि समाज डोळ्यासमोर ठेवा, अन्याय डोळ्यासमोर ठेवा, आंतरवालीच्या माता माऊलींचा आक्रोश डोळ्यासमोर ठेवा. समोरचा कोणचाही असो, मात्र मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुम्ही सुद्धा महाराष्ट्राच्या विविध भागात भेटी देत आहे, एकंदरीत काय वातावरण आहे, काय नेमकं चित्र दिसतंय तुम्हाला महाराष्ट्रात? नाही, मी नाही आहे या निवडून, मी बदलत नाही कधीच. कोण निवडून येणार, कोण पडणार हे आता मराठ्यांच्या हातात, समाजाच्या हातात आहे, माझ्या नाहीये. मी बाजूला आहे. पण एक खरं आहे की मी मराठा समाजाला एक सांगितलेलं आहे, पाडणारे सुद्धा बना. पाडण्यात खूप मोठा विजय, उभाच राहावं असं काही नाही. या राज्यात आम्ही एकही अपक्ष उमेदवार दिलेला नाही. कोणी आंदोलनाचा फायदा घेऊन उभा पण नाही राहायचं. आणि मराठ्यांनी मग तसं जर मुद्दाम जाणून बुजून मराठ्यांचा वापर करून तो जर काही प्रयोग करत असला तर त्याला सगळ्यात जास्त पाडा. यावेळेस पाडणारे बना, पण मराठ्यांच्या मताची भीती वाटली पाहिजे ही काळजी मराठ्यांनी घ्या. बाकीच्यांच्या मताची भीती वाटते, मराठ्यांच्या मताची भीती वाटते. मराठ्यांच्या एकीची भीती आता वाटायला लागली, तसेच आता मताची सुद्धा भीती वाटणं गरजेचं आहे. कोणालाही पाडा, फक्त तो सगळ्या सोयऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने असला पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहे, या कायद्याच्या बाजूने तो असला पाहिजे. त्याला मदत करा, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. पण इथून पुढं एक जीवानं मतदान करायचं, एक गठ्ठा 100% मराठ्यांनी यावेळेस मतदान करायचं. पण पाडताना
समोरच्याला असं वाटलं पाहिजे मी मराठ्यांमुळेच पडलो.